सो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू ऑल ऑफ यू. माय सेल्फ अतुलेश मोरे. बाळांनो, जेनेटिक्सच्या आजच्या चौथ्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत. आपण याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक्झॅक्ट डील केलेला आहे की मेंडलिझम काय आहे. मेंडलिझम मीन्स ऑल टाइप ऑफ एक्सपेरिमेंट्स कॅरीड आउट बाय द ग्रीगर जॉन मेंडल ऑन पायथन सॅटिवम टू प्रूव्ह द बेसिकली लॉ ऑफ जेनेटिक्स अँड द सम हेरिडिटरी प्रोसेसेस. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या थोडंसं पुढे जायचं आहे आणि हे पाहायचं आहे व्हॉट इज the exact inheritance of one gene pattern, and before that we have to understand what is the technique used by the Mendel for his experiment. Mendel ना एक्सपेरिमेंट ऑन प्लांट हायब्रिडायझेशन साठी जे काही टेक्निक यूज केलं त्या आणि नंतर इनहेरिटन्स ऑफ वन जीन हा आजचा आपला मेन कंटेंट आहे. तर बाळांनो व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिल्यांदा मी टॉपिकचं नाव लिहितोय. टॉपिकचं नाव आहे द प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. द प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स मध्ये आज आपल्याला जे पॉइंट डिस्कस करायचा आहे त्याचं नाव आहे टेक्निक युज्ड बाय द ग्रीगर जॉन मेंडल फॉर हिज एक्सपेरिमेंट अँड सेकंड ट्रान्समिशन ऑफ अ वन जीन. तर पहा, सुरुवातीला आपण पॉइंट डिटेल डिस्कस करूया. द टेक्निक, दीज आर द टेक्निक और द methods used by Mendel. मेंडलनं एक्सपेरिमेंट करण्यासाठी ज्या काही टेक्निकचा यूज केलाय बाळांनो त्या टेक्निक बद्दल आपण डील करूया. ओके, सो दीज आर द टेक्निक युज्ड बाय द मेंडल. मग एकदम सुरुवातीला पहिला प्रश्न क्रिएट होतो की मेंडलनं हा एक्सपेरिमेंट कशा पद्धतीने परफॉर्म केलेला आहे. तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला हायब्रिडायझेशन करायचंय. आणि हायब्रिडायझेशन जर करायचं असेल तर दोन वेगळ्या व्हरायटी जवळ घ्याव्या लागतील. बरं, आता पी प्लांट जर पाहिलं तर पी प्लांटमध्ये फ्लावर बायसेक्शुअल आहेत. आणि जर बायसेक्शुअल फ्लावर जर असेल तर बायसेक्शुअल फ्लावरमध्ये सेल्फ पॉलिनेशन ॲबिलिटी आहे ती आपल्याला अवॉइड करायची आणि क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे. कारण क्रॉस पॉलिनेशन जर झालं तर जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत त्यांना मिक्स करता येईल त्यांच्या बेसिकली कॅरेक्टरला. मग त्यासाठी सुरुवातीला मेंडलनं 3 टेक्निक यूज केल्या होत्या. त्यातली पहिल्या टेक्निकचं पहिली जी स्टेप आहे तिचं नाव लिहितो. ही बेसिकली यूज द प्रोसेस नोन ॲज अ एमॅस्क्युलेशन. कोणती स्टेप यूज केली? एमॅस्क्युलेशन. आता इमॅस्क्युलेशनचा मीन काय पहा. सुरुवातीला मी असं म्हणू का, आपल्याकडे 2 प्लांट आहेत. ओके, कोणते प्लांट आहेत? 2. समजा एक मी एक्झाम्पलच्या याच्यासाठी जर घेतलं, एक टॉल प्लांट आणि एक डॉर्फ प्लांट. तर बाळांनो मला सांगा, हा जो तुमचा टॉल प्लांट आहे हा टॉल प्लांटला जे फ्लावर येणार आहे ते बायसेक्शुअल आहे. आणि जो डॉर्फ प्लांट आहे त्याला ॲक्च्युअली बायसेक्शुअल फ्लावर आहे. सो दिस इज नथिंग बट युअर टॉल प्लांट अँड दिस इज नथिंग बट युअर अ डॉर्फ प्लांट. तर पहा, डॉर्फ प्लांटमध्ये आपल्याला एक्झॅक्ट इमॅस्क्युलेशन वर्डला डील करायचे. कशाला डील करायचे? इमॅस्क्युलेशन. बोथ प्लांट हॅज द बायसेक्शुअल फ्लावर. दोन्ही याच्यामध्ये बायसेक्शुअल फ्लावर आहे. म्हणजे याचा अर्थ मी असं लिहितो, याच्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर फिमेल सेक्स ऑर्गन पण आहे, कारण फ्लावर बायसेक्शुअल आहे. डॉर्फ मध्ये पण तेच असणार आहे, एक मेल सेक्स ऑर्गन असणार आहे आणि दुसरं जर म्हटलं तसं स्टिग्मा सारखं दाखवतो, दॅट इज अ फिमेल सेक्स ऑर्गन. आणि इथंही स्टिग्मा सारखा असा पार्ट दाखवू. येस ऑर नो? आता आपल्याला काय करायचंय, या 2 बायसेक्शुअल फ्लावर पैकी कोणत्या तरी एका प्लांटला फिमेल बनवावं लागेल आणि एकाला मेल कन्सिडर करावं लागेल. तुम्ही म्हणाल सर हे कसं करता येईल? आता कोणताही एक प्लांट चूज करू. जसं की मी पहिला प्लांट चूज करतो हा. तर व्यवस्थित पहा, डॉर्फ प्लांट जो आहे, डॉर्फ प्लांट, जर डॉर्फ प्लांटला मला फिमेल बनवायचा असेल तर मी काय करेल, डॉर्फ प्लांटचा जो मेल सेक्स ऑर्गन आहे याला रिमूव्ह करेल. मग मेल सेक्स ऑर्गन जो आहे त्याला तुम्ही अँथर म्हणा किंवा स्टेमन म्हणा. अँथर किंवा स्टेमन. मग अँथर आणि स्टेमनला जर मी रिमूव्ह केलं तर याचा अर्थ या बायसेक्शुअल फ्लावर मधले मॅस्क्युलाइन कॅरेक्टर, मॅस्क्युलाइन म्हणजे मेलचे कॅरेक्टर, मॅस्क्युलाइन इज सिनोनिम विथ द मेल. मेलच्या कॅरेक्टरला मॅस्क्युलाइन कॅरेक्टर म्हणतात. जर मेलचा कॅरेक्टर, मॅस्क्युलाइन कॅरेक्टर जर तुम्ही रिमूव्ह करत असाल तर याचा अर्थ त्या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन म्हणता येईल का? इमॅस्क्युलेशन म्हणजे मॅस्क्युलाइन कॅरेक्टर काढून टाकायचे. आणि ज्या बायसेक्शुअल फ्लावर मधून मेलचे कॅरेक्टर तुम्ही रिमूव्ह करणार याचा अर्थ त्या बायसेक्शुअल फ्लावरला तुम्ही युनिसेक्शुअल फिमेल फ्लावर मध्ये कन्व्हर्ट करणार. तर याचा अर्थ हा जो डॉर्फ प्लांट आहे, दिस डॉर्फ प्लांट आफ्टर सम टाइम बिकेम अ फिमेल फ्लावर. हा नंतर फिमेल फ्लावर बनेल. कसा बनेल? बाय रिमूव्हिंग द मॅस्क्युलाइन कॅरेक्टर. तर हे जे कॅरेक्टर आहेत मेल गॅमेट, मी इथं असं लिहितो, मेल गॅमेट्स जर मी रिमूव्ह करू
तर मेल गॅमेट रिमूव्ह करतोय याचा अर्थ मी कोणती प्रोसेस करतो, मॅस्क्युलाइन कॅरेक्टर काढतोय, कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन. मग इमॅस्क्युलेशनची जर डेफिनेशन लिहा म्हटलं तर इमॅस्क्युलेशनच्या डेफिनेशन मध्ये मी असे वर्ड यूज करतोय. पहा काय वर्ड आहेत. इमॅस्क्युलेशन इज नथिंग बट द रिमूव्हल ऑफ मेल कॅरेक्टर, द रिमूव्हल ऑफ मेल कॅरेक्टर इन इट्स इमॅच्युअर कंडिशन. इमॅच्युअर कंडिशन मधून बायसेक्शुअल फ्लावर मधून जर मेल कॅरेक्टरला जर रिमूव्ह केलं तर त्या प्रोसेसला ऍक्च्युअली बोललं जातं इमॅस्क्युलेशन. मग मी तर स्टेटमेंट लिहितोय, दिस इज नथिंग बट द रिमूव्हल ऑफ मेल पार्ट. आता मेल पार्टचा जो पार्ट असेल तर त्याला मी इन जनरल अँथर म्हणू, और जर स्पेसिफिक जर घ्यायचं म्हणलं तर मी स्टेमन म्हणतो. सो रिमूव्हल ऑफ अँथर और स्टेमन, पण केव्हा, इन इट्स इमॅच्युअर कंडिशन. कारण मॅच्युअर कंडिशन मध्ये तोपर्यंत ते पोलन ग्रेन्स फॉल करेल. सो इन इट्स इमॅच्युअर कंडिशन, इन इट्स इमॅच्युअर कंडिशन. इमॅच्युअर कंडिशन मध्ये मेलच्या पार्टला रिमूव्ह करणं याचा अर्थ बायसेक्शुअल फ्लावरला युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये कन्व्हर्ट करणं. सो रिमूव्हल ऑफ द मेल part that is anther or stamen in its immature condition and the process is known as emasculation. या प्रोसेसला काय म्हणतात पाहनो, emasculation. आणि emascule झाल्याच्या नंतर that bisexual flower convert into unisexual female flower. याचा अर्थ this was the bisexual flower and this bisexual flower basically convert into unisexual female flower. Unisexual female flower, that is a pistillate flower मध्ये आपल्याला त्याचा कन्व्हर्ट करता येतं. ही पहिली प्रोसेस यूज करता येईल. मग आता मला सांगा, टॉल प्लांटला तर ॲज इट इज ही पहिली स्टेप झाली जिचं नाव आहे इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशनच्या नंतर आता मला दुसरी स्टेप यूज करावी लागेल. कोणती आहे बरं, कोणती आहे बरं बाळांनो दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये जे काही आता डॉर्फ प्लांट आहे त्या डॉर्फ प्लांटवर मेल कॅरेक्टर रिमूव्ह केले, तिथं फक्त आता स्टिग्मा आहे. तर जो टॉल प्लांट आहे त्याचे मेल कॅरेक्टर जे आहे त्याचे पोलन ग्रेन्स ते आणायचे, त्या ठिकाणी त्याच्यावर डस्टिंग करायची. येस ऑर नो. आणि डस्टिंग केल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला एक बॅग लावायची. तर त्या प्रोसेसला बेसिकली बोललं जातं बॅगिंग. सेकंड प्रोसेसला काय बोललं जातं, बॅगिंग. तर आता मला सांगा बॅगिंग मध्ये एक्झॅक्ट काय होईल. बॅगिंग इज नथिंग बट, बॅगिंग म्हणजे आफ्टर डस्टिंग द पोलन ग्रेन्स ऑफ द मेल पार्टनर on the unisexual female flower, one cover is given to the flower. फ्लावरला कव्हर द्यायचं असं. तर याचा अर्थ बॅगिंग ऍक्च्युअल कोणाची होत असते, बॅगिंग ही फिमेल फ्लावरची होत असते. येस ऑर नो. मग मी असं लिहितो, आफ्टर डस्टिंग पोलन ग्रेन्स, आफ्टर डस्टिंग पोलन ग्रेन्स on the stigma of female flower, it is covered by a paper sheath, covered by a paper किंवा एक पॉलिथिनची बॅग म्हणा, पॉलिथिनच्या बॅग नाही किंवा पेपर नाही, त्याला कव्हर करणं, या प्रोसेसला मला बॅगिंग म्हणता येतं का बाळांनो. येस. तर बॅगिंग कोणाचं होत असतं, बॅगिंग ऍक्च्युली होतं फिमेल फ्लावरचं. फिमेल फ्लावरला बॅगिंग करावं लागतं. मग हीच बॅगिंग करण्याची जी प्रोसेस आहे ती मी एका वेगळ्या कलरनं दाखवतो. जेव्हा हे कन्वर्ट होईल तर ऍक्च्युली याच्यावर तुम्हाला एक अशी कोणती तरी छोटीशी बॅग लावून टाकायची. बॅगिंग कशासाठी केलं जातं, बॅगिंग इज फॉर अवॉइड द डस्टिंग ऑफ अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स. अनवॉन्टेड पोलन ग्रेन्स त्याच्यावर पडू नये म्हणून त्याची बॅगिंग करायची. पण बॅगिंग करण्याच्या अगोदर त्याच्यावर डिझायर्ड जे पोलन ग्रेन्स आहे ते आणून तुम्हाला शेड करणं पण अपेक्षित आहे. सो दिस इज नथिंग बट द शेडिंग ऑफ द पोलन ग्रेन्स. आणि त्याच्यानंतर या प्लांटला आपल्याला काही वेळानंतर ओळखता यावं म्हणून त्याच्यासाठी एक टॅग द्यावा लागतो. दॅट प्रोसेस इज नोन एज अ टॅगिंग. म्हणून इथं मी थर्ड स्टेप पण लिहितोय. द थर्ड स्टेप इज नथिंग बट द टॅगिंग. तर टॅगिंगला काय लिहू नो, टॅगिंग इज नथिंग बट द गिवन अ स्मॉल टॅग टू द हायब्रिडाइज्ड फ्लावर. तुम्ही असं म्हणू का, गिव टॅग टू धिस हायब्रिड फ्लावर. या हायब्रिड फ्लावरला मला आता टॅगिंग करायचं आहे. सो दिस इज अ टेक्निक. काय काय होती, पहिलं होतं इमॅस्क्युलेशन, रिमूव्हल ऑफ मॅस्क्युलाइन कॅरेक्टर दॅट इज अँथर और स्टेमन इन इट्स बर्ड कंडिशन और इन इट्स इमॅच्युअर कंडिशन, म्हणून त्याला इमॅस्क्युलेशन बोललं जातं. सेकंड आहे बॅगिंग आणि नंतर आहे टॅगिंग. ह्या तीन स्टेप मेंडलने यूज केल्या होत्या. करेक्ट. याच्यानंतर आज आपण थोडं जर पुढे जाऊ तर आपल्याला असं क्लिअर सांगता येईल
की व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स ऑफ वन जीन पॅटर्न. तर पहा आता आपण त्या कंटेंटकडे येतोय जिथून एक्झॅक्ट जेनेटिक्सला स्टार्ट होते. पॉइंटचं नाव आहे इनहेरिटन्स ऑफ वन जीन. वन जीनचं इनहेरिटन्स कसं आहे. तुम्ही म्हणणार इनहेरिटन्स ऑफ वन जीन इज ऑल्सो नोन ॲज अ मेंडल्स मोनोहायब्रिड क्रॉस. आन्सर आहे यस, इट इज ऑल्सो नोन ॲज मोनोहायब्रिड क्रॉस. याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतात. आणि हा जो मोनोहायब्रिड क्रॉस आहे, जो इनहेरिटन्स ऑफ वन जीन आहे, या जीनला आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. पहा बाळांनो, किती सिंपल स्टेटमेंट मी आता यूज करतोय. दिस इज मेंडल्स मोनोहायब्रिड क्रॉस. तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय मोनोहायब्रिड क्रॉस, तुमचा आन्सर असायला पाहिजे व्हेन अ सिंगल कॅरेक्टर इज कन्सिडर फॉर द हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट. व्हेन अ सिंगल कॅरेक्टर इज कन्सिडर. पण जेव्हा एकच कॅरेक्टर कन्सिडर करायचं असेल तर बाकीचे 6 कॅरेक्टर जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे त्याला तुम्हाला दोन्ही प्लांटमध्ये सेम ठेवावं लागेल. म्हणजे समजा मी टॉल, हाईट हे जर प्लांटचं कॅरेक्टर जर कन्सिडर केलं तर पॉडचा शेप, पॉडचा कलर दोन्ही प्लांटमध्ये सेम पाहिजे. म्हणून मोनोहायब्रिड क्रॉसची मी डेफिनेशन अशी सांगू शकतो का, व्हेन वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कन्सिडर फॉर द एक्सपेरिमेंट बाय कीपिंग द अदर 6 ॲज अ सेम, दॅट टाइप ऑफ क्रॉसिंग इज बेसिकली नोन ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. तर मोनोहायब्रिड क्रॉसची तर डेफिनेशन लिहितो पहा. व्हेन only one character is considered for hybridization. हायब्रिडायझेशन साठी एकच कॅरेक्टर कन्सिडर करायचं आहे. मग हे कन्सिडर करायचं याचा अर्थ बाय कीपिंग अदर कॅरेक्टर सेम इन बोथ प्लांट. बाय कीपिंग other character same, other character uniform. दुसरे जे कॅरेक्टर्स आहेत ते युनिफॉर्म ठेवून एकाच कॅरेक्टरची जर कॉन्ट्रास्टिंग तुम्ही पेअर घेत असाल, दॅट इज ॲक्च्युअली नोन ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणून कधी मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण एक जनरल वर्ड यूज करतो. इन मोनोहायब्रिड क्रॉस ओनली वन कॅरेक्टर इज कन्सिडर. हाऊ मेनी कॅरेक्टर? जस्ट अ सिंगल कॅरेक्टर इज युज्ड फॉर द हायब्रिडायझेशन. मग क्वेश्चन असा येतो की सर मेंडलने एक्झॅक्ट एक्सपेरिमेंट स्टार्ट करते वेळेस कोणतं कॅरेक्टर यूज केलं होतं. तर बाळांनो ऐका, मेंडल ॲक्च्युअली युज्ड द फर्स्ट कॅरेक्टर दॅट इज द स्टेम हाईट. ओके, तर मी असं लिहितोय, मेंडल यूज कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर होतं बाळांनो? त्या कॅरेक्टरचं नाव होतं स्टेम हाईट. स्टेमची हाईट हे कॅरेक्टर मेंडलने चूज केलं होतं. बरं, स्टेमची जी हाईट असते जर तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं तर ती तुम्हाला 2 प्रकारे ऑब्झर्व होते. कशी ऑब्झर्व होते? एक म्हटलं तर स्टेमची हाईट तुम्हाला टॉल दिसेल किंवा स्टेमची हाईट तुम्हाला डॉर्फ दिसेल. टॉल जर असेल तर मी कॅपिटल टी वर्ड यूज करतो, डॉर्फ जर असेल तर स्मॉल टी हा वर्ड आपण यूज करूया. यस ऑर नो? बेसिकली डॉमिनंट अँड रेसेसिव्ह याच्यापासून सुरुवात करायची. आता तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉस मी 3 वेने शिकवणार आहे. एक म्हणलं तर पहिल्यांदा एनसीईआरटी मध्ये मोनोहायब्रिड बद्दल काय दिलंय. दुसरी गोष्ट म्हणलं तर जनरल जर आपण असं म्हणूया की कॅल्क्युलेशन थ्रू जर जायचं म्हटलं, कॅल्क्युलेशन म्हणजे कसं की पूर्ण F1 जनरेशन कशी आली, F2 कशी आली, त्यांचे जे काही ऑफस्प्रिंग्स कसे आले. आणि तिसरी मेथड जी आहे त्या तिसऱ्या मेथडमध्ये मी तुम्हाला घेणार आहे व्हॉट इज द जो पनेट स्क्वेअर आहे, तर पनेट स्क्वेअरने जे काही गॅमेट आणि जिनोटाइप काढायचा जो अप्रोच दिलेला आहे तो आपल्याला डील करायचा आहे. तर पहा बाळांनो, मी मोनोहायब्रिड क्रॉसला 3 वेने डील करतोय. तुम्हाला समजणार पण नाही की मी याला 3 वेने कशा पद्धतीने डील केले. आपण सुरुवात करूया. आता मला एक सांगा, जर मी असं म्हणू इन मेंडल्स मोनोहायब्रिड when one character is considered by keeping other 6 are the same, so this is nothing but the monohybrid cross. आणि आपण हाईट बद्दल डिस्कस करतोय. तर जेव्हा आपल्याला एक्सपेरिमेंट स्टार्ट करायचा असतो तर एक्सपेरिमेंट कधी प्युअर लाईननं करायचा असतो. आता प्युअर लाईननं एक्सपेरिमेंट करण्याचं मीनिंग काय पहा. प्युअर लाईननं म्हणजे आपल्याला असे पॅरेंट घ्यायचे की जे पॅरेंट ज्यांच्या 10 ते 12 जनरेशन पासून ते युनिफॉर्म कॅरेक्टर दाखवतात आणि युनिफॉर्म होमोझायगस कॅरेक्टर दाखवतात. म्हणजे एक प्लांट असा आहे तो त्याच्या 10-12 जनरेशन पासून टॉल आहे, पण तो टॉल असण्याचं रिझन कॅपिटल टी आहे, म्हणजे होमोझायगस टॉल आहे. आणि जर एखादा पॅरेंट पाहिला तर कम्प्लीट होमोझायगस डॉर्फ पाहिजे, म्हणजे एक एकदम उंच तर एकदम बुटका. दीज आर बेसिकली कॉल्ड एज अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि एकदम बुटका असण्यासाठी स्मॉल टी असणं गरजेचं आहे आणि टॉल असण्यासाठी कॅपिटल टी असणं गरजेचं आहे. तर तिथून आपल्याला एक्सपेरिमेंट स्टार्ट करायचं आहे.
मग मला सांगा, जर समजा मी सुरुवातीला एकदम प्युअर लाईनचा जर विचार करू, प्युअर लाईन म्हणजे तुमचे जे प्युअर लाईनचे जे काही पॅरेंट्स होते, हे पॅरेंट्स कसे आहेत पहा बाळांनो. प्युअर लाईनच्या पॅरेंट्समध्ये तुम्हाला हे ऑब्झर्व होईल की जे टॉल कॅरेक्टर आहे, टॉल, तर टॉलसाठी मी कॅपिटल टी यूज करतो आणि इट इज अ क्रॉस्ड विथ डॉर्फ. आपण त्याला डॉर्फ सोबत स्मॉल टी सोबत त्याला क्रॉस करूया. काय डाऊट? आता हे तुम्ही सर्वजण जाणता की जनरली याच्यामधला जर एक कॅपिटल टी आणि याच्यातला जर स्मॉल टी, जर आपण गॅमेटचा जर विचार केला, म्हणजे याची कॅपॅसिटी गॅमेट कॅपिटल टी तयार करण्याची आहे आणि हा फक्त स्मॉल टी तयार करेल. काही जण असं म्हणतात की तिथं 2 टी लिहिलेत. बाळांनो, मला असं म्हणायचं की या ऑर्गॅनिझममध्ये 2 स्मॉल टीचे जे गॅमेट आहेत किंवा 2 स्मॉल टी हे जे काही अलील आहेत, हे बेसिकली दोन्ही सेम आहेत. म्हणजे एक अलील एका गॅमेटमध्ये आणि दुसरा अलील दुसऱ्या गॅमेटमध्ये. जर दोन्ही प्रकारचे गॅमेट आले तर अलील तर स्मॉल टीच येणार आहे. म्हणजे बेसिकली अलील आपल्याकडे मॅक्सिमम एकच येणार आहे, स्मॉल टी, आणि इकडे एक मॅक्सिमम येणार आहे, कॅपिटल टी. ह्या दोघांना जर बाळांनो तुम्ही मिक्स करणार तर मला असं वाटतं कॅपिटल टी स्मॉल टी पाहायला भेटतं. आणि हे जे कॅपिटल टी स्मॉल टी आहे हे ॲक्च्युली काय आहे? दिस इज नथिंग बट, याला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कॅपिटल टी स्मॉल टी हा याचा जीनोटाईप दिसतोय. आणि समजा आता काय केलं तुम्ही, एक टॉल प्लांट घेतला, एक डॉर्फ घेतला, ह्या दोघांना मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर एक बेसिकली झाड आलं, या झाडाची शेंग आली, वटाण्याची शेंग, त्याच्यातले वटाणे काढले, पुन्हा जमिनीत नेऊन लावले. तर जमिनीत नेऊन जर वटाणे लावले तर तुम्हाला असं लक्षात येईल सगळे झाडं उंच येत आहे. कळते का मी काय म्हणतो? एक टॉल प्लांट, एक डॉर्फ प्लांट. टॉल प्लांट आणि डॉर्फ प्लांटला क्रॉस केल्याच्या नंतर जे झाडं जन्माला येत आहे त्या झाडाच्या वटाण्याच्या शेंगा जर लागल्या आणि ते वटाणे जर काढले आणि ते जर जमिनीत लावले तर आपल्याला असं दिसतंय की सगळे झाडं उंच येत आहे. म्हणजे याचा अर्थ F1 जनरेशनला जे काही झाडं तुम्हाला पाहायला भेटतील सगळे तुम्हाला दिसायला टॉल दिसतील. यस ऑर नो? टॉल. सो कॅपिटल टी स्मॉल टी अपीअरन्सला टॉल आहे आणि जिनोटिपिकली कॅपिटल टी स्मॉल टी आहे. ठीक आहे. आता मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या. या ठिकाणी हे जे तुम्हाला टॉल कॅरेक्टर जे दिसतं ना, याने फक्त कोणत्याही एकाच पॅरेंटला रिसेंबल केलंय. आर यू गेटिंग द पॉइंट? मीन्स ऑल द इंडिव्हिज्युअल्स ऑफ F1 जनरेशन दे रिसेंबल ओनली वन पॅरेंट. तर मी तर असं लिहू का? व्यवस्थित आहे का? ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑफ F1 जनरेशन रिसेंबल्स ओनली वन पॅरेंट. यांनी फक्त एका पॅरेंटलाच रिसेंबल केलेलं आहे. कारण जे तुम्हाला दिसत आहे ते फक्त ह्या दोघांपैकी यासारखे दिसत आहे. बरं ठीक आहे. जेव्हा त्यांनी याच एक्सपेरिमेंटला पुढे कॅरी केलं त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की याच्यापासून जी काही जनरेशन येते ती फर्स्ट फिलियल जनरेशन आहे. यस ऑर नो? सो दिस इज नथिंग बट द F1 जनरेशन and this F1 generation is also known as a first filial generation. याला फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणतात. बाळांनो, या फर्स्ट फिलियल जनरेशनला आता आपल्याला सेल्फिंग करायची आहे. जेव्हा ओरिजिनल तुम्ही पॅरेंट घेता, ओरिजिनल होमोझायगस पॅरेंट म्हणजे प्युअर लाईन घेता तेव्हा क्रॉसिंग असते. पण जेव्हा F1 इंडिव्हिज्युअल्स येतात तर F1 इंडिव्हिज्युअल्समध्ये सेल्फिंग असते. कारण ॲक्च्युली एका जनरेशनचे आहेत ना, म्हणून ते सेल्फ आहेत. ते एक वेगवेगळे आहेत म्हणून त्यांना क्रॉस आहे. तर आता मला याला सेल्फिंग करायची, तर मी ते नाव लिहिणार आहे. दिस इज नथिंग बट द सेल्फिंग ऑफ F1. सेल्फिंग ऑफ F1 जर केलं तर काय मिळेल? वी गेट द F2 जनरेशन. आपल्याला F2 जनरेशन मिळणार आहे. तर मी सुरुवातीला F1 जनरेशनची मी सेल्फिंग करतोय. व्यवस्थित पहा, मी F1 जनरेशनची सेल्फिंग करतोय. म्हणजे याचा अर्थ F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी मला एक मेल कन्सिडर करावं लागेल आणि त्याचीच कॅपिटल टी स्मॉल टी एका फिमेल सोबत त्याला सेल्फ करावं लागेल. यस ऑर नो? सो दिस इज नथिंग बट द सेल्फिंग. आता विचार करा, जेव्हा हा याचे गॅमेट तयार करेल तो कॅपिटल टी स्मॉल टी तयार करेल आणि याचे जे गॅमेट आहेत तो कॅपिटल टी स्मॉल टी तयार करतो. बरं, आपण वरच्या बाजूला जर पाहिलं असेल तर कॅपिटल टी स्मॉल टी होते, पण कॅपिटल टी दोन्ही कॅपिटल टीच बनवतोय ना, म्हणून दोनदा कॅपिटल टी लिहिण्याची गरज नाहीये. जेवढे काही झायगोट बसतील सगळे सारखे बनतील. इथं जर विचार केलं तर याचा अर्थ या म्हणजे हा जो मेल आहे या मेलला हाईटचं जर कॅरेक्टर घेतलं तर या मेलला त्याच्या वडिलांकडून एक टॉल आणि एक डॉर्फची कॉपी आहे आणि या फिमेलला तिच्या वडिलांकडून आणि आईकडून एक टॉल आणि एक डॉर्फ मिळालेला आहे. म्हणून ही फिमेल 2 वेगळे गॅमेट तयार करेल आणि हे सुद्धा 2 वेगळे गॅमेट तयार करेल. आणि यांना जर तुम्ही क्रॉस केलं बाळांनो तर याचा अर्थ हा गॅमेट या गॅमेट सोबत फ्यूज होईल किंवा हा गॅमेट याच्यासोबत फ्यूज होईल. आणि तशीच कंडिशन इथे घेतली तर हा याच्यासोबत फ्यूज होईल किंवा हा याच्यासोबत फ्यूज होईल. म्हणजे याचा अर्थ मला हीच कंडिशन जर इथं लिहा म्हटलं तर मी असं सांगेल का रे, एक कॅपिटल टी येईल, एक कॅपिटल टी स्मॉल टी येईल, दुसरा कॅपिटल टी
हा काय घेतला मी, सॉरी स्मॉल टी येईल आणि पुन्हा एक, बरं ठीक आहे असं लक्षात ठेवा, एक कॅपिटल टी, दोन कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी, करेक्ट. म्हणजे एक कॅपिटल टी दोन आहेत ते हेट्रोझायगस टॉल आणि एक आहे तो होमोझायगस डॉर्फ. तर अशी कंडिशन तुम्हाला पाहायला भेटेल. बरं ठीक आहे, हे गॅमेट बनल्याच्या नंतर हे तुम्ही इंडिव्हिज्युअल बनवले. आता मला सांगा व्यवस्थित आहे का मी काय सांगतो ते, एनसीईआरटी काय सांगते. एनसीईआरटीचं म्हणणं हे आहे, अकॉर्डिंग टू एनसीईआरटी दिस इज द F2 जनरेशन. ही कोणती जनरेशन आहे बाळांनो, दिस इज नथिंग बट युअर F2 जनरेशन. तर F2 जनरेशन मध्ये बेसिकली द ऑर्गन और द इंडिव्हिज्युअल्स बेसिकली रिसेंबल बोथ द पॅरेंट. F2 जनरेशननं दोन्ही पॅरेंटला रिसेंबल केलंय. व्यवस्थित अंडरस्टँड करा. F1 जनरेशननं एकाच पॅरेंटला रिसेंबल केलं होतं. इन F2 जनरेशन individuals resembles both parents. दोन्ही पॅरेंट्सला त्यांनी रिसेंबल केले. तुम्ही म्हणणार कसं बरं, जर तुम्हाला हे दिसत असेल बाळांनो, तर जेव्हा तुम्ही याचं एक्सप्रेशन पाहता बाहेरून तर हे दिसायला तुम्हाला टॉल दिसतात. हे पण कॅपिटल टी स्मॉल टी तुम्हाला टॉलच दिसतो आणि हा जो छोटासा आहे हा तुम्हाला डॉर्फ दिसतो. हे कसं दिसतं हे पुढच्या यालाच मला अजून एकदा एक्सपेरिमेंट मला लिहायचं आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ F2 जनरेशन मध्ये तुम्हाला टॉलही पाहायला भेटत आहे आणि तुम्हाला डॉर्फही पाहायला भेटत आहे. म्हणजे दोन्ही पॅरेंटला थोडं थोडं तुम्ही रिसेंबल करताय, पण एका रेशोमध्ये करताय. जसं की टॉल 3 असेल तर डॉर्फ मध्ये 1 पाहायला भेटतो. एक्सटर्नली, फिजिकली, फिनोटिपिकली मी लिहितोय, समजते का. पण F1 जनरेशन असो का F2 जनरेशन असो, द इंडिव्हिज्युअल्स नेवर शो ब्लेंडिंग. F1 आणि F2 जनरेशन मध्ये कधी ब्लेंडिंग दिसलेली नाहीये. म्हणजे पॅरेंट जर टॉल किंवा डॉर्फ असेल तर मुलं टॉल किंवा डॉर्फ आहेत. दोघांच्या मध्ये इंटरमिडिएट हाईट त्यांची कोणाचीच पाहायला भेटत नाही. खूपच इम्पॉर्टंट स्टेटमेंट. म्हणून बाळांनो मला इथे स्टेटमेंट असं लिहायचंय. स्टेटमेंट मी असं लिहितोय पहा, इन बोथ, काय बोथ, F1 and F2 generation, F1 and F2 generation, there is no blending. There is a no blending. यांच्यामध्ये तुम्हाला ब्लेंडिंग पाहायला मिळणारच नाहीये. ब्लेंडिंग पाहायला भेटणार नाही याचा अर्थ द इंडिव्हिज्युअल रिसेंबल एनी वन ऑफ द पॅरेंट, आयदर पॅरेंट. तो टॉलला तरी रिसेंबल करेल नाही तर डॉर्फला तरी रिसेंबल करेल जिनोटिपिकली, सॉरी फिनोटिपिकली, बाहेरून जर तुम्ही पाहिलं तर. यात कोणाला काही डाऊट. बरं, आता मला सांगा, जर याच एक्सपेरिमेंटला मी एका थोड्या अजून वेगळ्या अँगलनं जर लिहिलं, एक्सपेरिमेंट मी तोच लिहितोय हा, एक्सपेरिमेंट मोनो हायब्रिडच आहे, घाई करू नका. मोनो हायब्रिडला आपण 2-3 वेळेस लिहिणार आहोत. बरं मला सांगा, आपण इथं प्युअर लाईन ड्रॉ केली होती का मुलांनो, प्युअर लाईन. तर व्यवस्थित पहा, प्युअर लाईन मध्ये जर समजा मी कॅपिटल टी तर याचा अर्थ मी होमोझायगस टॉल घेतोय. हा प्युअर टॉल आहे. इट इज क्रॉस्ड विथ स्मॉल टी दॅट इज द डॉर्फ. याला डॉर्फ सोबत मी क्रॉस करतो. आता पहा, मी दोन्ही गॅमेट तयारच करतो. चला ठीक आहे, याचे जर गॅमेट घ्यायचे हे जर पाहिलं तर कॅपिटल टी दिसणार होते आणि याचे जे गॅमेट आहेत ते स्मॉल टी दिसणार होते. मग यानं या दोघांसोबत जरी कंबाईन केलं तर कॅपिटल टी स्मॉल टीचं येणार आहे आणि यानं जरी याच्यासोबत कंबाईन केलं तर कॅपिटल टी स्मॉल टी दोनदा येणार आहे. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे कॅपिटल टी स्मॉल टी पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी अशी कंडिशन F1 मध्ये येणार आहे. बरं, तुम्ही म्हणणार मग सर हे काय होतं, ही तर प्युअर लाईन आहे, हे तर पॅरेंट आहेत. पॅरेंटच्या नंतर हे काय आहे पहा, सुरुवातीला पॅरेंट असतात, पॅरेंट गॅमेट बनवतात आणि गॅमेटचं फ्युजन झालं की खालच्या बाजूला झायगोट बनतो. झायगोट म्हणजेच इंडिव्हिज्युअल्स आहेत. यस ऑर नो. म्हणजे सुरुवातीला आई वडील त्यांनी बनवले गॅमेट, गॅमेटचं फ्युजन झाले इंडिव्हिज्युअल्स, दॅट इज द झायगोट. झायगोटचं इंडिव्हिज्युअल्स म्हणा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी 4 जण पाहायला भेटत आहे. किती पाहायला भेटत आहे, 4. मग 4 जणांचा जिनोटाईप आणि फिनोटाईप जर लिहा म्हटलं, फिनोटाईप म्हणजे ते दिसायला कसे आहेत, तर तुम्हाला कसं कळतं फिनोटाईप. याचा अर्थ ही जी काही शेंग आहे ही जर तुम्ही जमिनीत लावणार आणि सगळे जर उंच दिसत असेल तर फिनोटिपिक 4ला 4 तुम्हाला टॉल दिसत आहे. आणि जर समजा तुम्हाला म्हटलं यांचा जिनोटाईप सांगा किती आहे, तर तुम्ही सांगणार सर जिनोटाईप जर पाहायला गेलं तर 4ला 4 पण कॅपिटल टी आणि स्मॉल टीच पाहायला भेटत आहे. समजते का मला काय सांगायचंय. तर याचा अर्थ कॅपिटल टी 4 टॉल दिसायला आहेत आणि कॅपिटल टी स्मॉल टी 4 हे जिनोटिपिकली आहेत. डॉर्फचं तर नाहीच आहे. हे झालं. बरं, याला जर थोडं पुढे आता आपण कंटिन्यू करायचं जर म्हटलं तर मला सांगा, आता आपल्याला काय करायचं, हा F1 जस्ट अ मिनिट. बरं, तुम्हाला विचारलं हे 4 जण कसे आहेत, तर तुम्हाला सांगता येईल हे 4 जण
झायगॉट आहेत. यस ऑर नो? इट इज अ हिट्रोझायगॉट्स और हिट्रोझायगस. झायगॉट म्हणण्यापेक्षा मी हिट्रोझायगस म्हणतो. काय वर्ड यूज करू बाळांनो? हिटरोझायगस. दीज आर द हिट्रोझायगस कंडिशन. हिट्रोझायगस कंडिशन म्हणजे एक कॅपिटल टी आहे तर दुसरा स्मॉल टी आहे, आणि कॅपिटल टी आणि स्मॉल टी मध्ये कॅपिटल टी डॉमिनेट करतो, ते आपण नंतर बघू. ही हिट्रोझायगस तुम्हाला भेटले. नंतर आता मला सांगा, या F1 इंडिव्हिज्युअलला जर मी सेल्फिंग केली असती तर मला F2 जनरेशन भेटेल का? तर मी तर नाव लिहिणार आहे सेल्फिंग ऑफ F1 गिव्स F2 जनरेशन. F1 ची जर मी सेल्फिंग केली तर मला काय भेटणार आहे? F2 जनरेशन भेटणार आहे. मग तुम्हाला जर मी म्हटलं F2 जनरेशन मला काढून दाखवा, तर मला F1 च्या इंडिव्हिज्युअलला उचलावं लागेल. हा पण F1 चा आहे आणि हा पण F1 चा आहे, तर दोन F1 चे घेतो. त्याच्यामध्ये एकाला मेल कन्सिडर करायचं आणि एकाला फिमेल कन्सिडर करायचं. तर कॅपिटल टी स्मॉल टी, समजा याला जर मी मेल कन्सिडर केलं तर याची क्रॉसिंग मी सेल्फिंग कॅपिटल टी स्मॉल टी फिमेल सोबत करेल. आता हे पॅरेंट झालेत. ज्या ठिकाणी ही आता ऑर्गॅनिझम होते तर या ठिकाणी मला यांना पॅरेंट म्हणावं लागेल. आता पॅरेंट जर असतील तर ते गॅमेट तयार करतील. आता गॅमेट कसे तयार करतात पहा बाळांनो. गॅमेट तयार करण्यासाठी या ऑर्गॅनिझम मध्ये दोन क्रोमोझोम तुम्हाला दिसत आहे. एकावर कॅपिटल टी आहे तर दुसऱ्यावर स्मॉल टी. एकावर कॅपिटल टी दुसऱ्यावर स्मॉल टी. इथं सुद्धा तसंच असेल, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. पॉसिबिलिटी कशी बनेल? हा टी या टी सोबत जर गेला तर कॅपिटल टी. हा टी जर या स्मॉल टी सोबत जर गेला तर कॅपिटल टी स्मॉल टी, हा याच्यासोबत आला कॅपिटल टी स्मॉल टी, आणि हा स्मॉल टी. आय थिंक हे तुम्हाला बऱ्यापैकी आता माहित आहे. म्हणजे हे तुमचे F2 जनरेशनचे तुम्हाला इंडिव्हिज्युअल्स भेटत आहे. हेच F2 जनरेशनचे इंडिव्हिज्युअल तुम्हाला भेटत आहे. आता जर तुम्हाला म्हटलं असे तुमच्याकडे किती आहेत जेनेटिकली, तुम्ही सांगणार एक. तुम्हाला जर विचारलं कॅपिटल टी स्मॉल टीचे तुमच्याकडे किती जण आहेत, तुम्ही सांगणार दोन. आणि तुम्ही विचारलं जर स्मॉल टीचे किती आहेत तर तुमचा आन्सर असेल एक. याचा हे ते जिनोटिपिकली आहेत. हे जिनोटिपिक आहेत. कसे पाहनो? जिनोटिपिक. मग जिनोटिपिक F2 जनरेशनला हे जिनोटिपिक रेशो आहे, पण कोणाचा आहे? F2 जनरेशनचा जिनोटिपिक रेशो आहे. F2 जनरेशन. मग बाळाने विचार करा, F2 जनरेशन मध्ये हे जे दोन असतात याला मी वर्ड काय यूज करू रे? हा कॅपिटल टी होमो आहे का हिट्रो आहे? याचं नाव आहे होमो. जर कॅपिटल टी स्मॉल टी असेल तर नक्कीच याचं नाव असेल हिटरो. आणि या स्मॉल टी दोन्ही दिसायला सारखे आहेत म्हणून त्याचं नाव काय असेल बाळानो? होमो. फक्त क्वेश्चन आहे ते टॉल आहे का डॉर्फ आहेत. तर मला सांगा, हा होमोझायगस टॉल आहे. होमोझायगस टॉल आहे. जस्ट मिनिट यार, मी याला थोडंसं ना एका वेगळ्या ठिकाणी लिहितो, मला डिस्टर्ब व्हायला नाव लिहिण्यासाठी. तर पहा, पहिलं नाव लिहिणार आहे मी होमोझायगस टॉल. हा जो असणार आहे कॅपिटल टी हा कसा आहे? दिस इज अ होमोझायगस पण टॉल. हे मधले जे दोन आहेत बाळांनो हे हिटरोझायगस आहेत. हिटरो का? कारण एक कॅपिटल एक स्मॉल आहे, तर हे हिटरोझायगस टॉलच आहेत. दिसायला मात्र उंच दिसतात कारण कॅपिटल टी वर स्मॉल टी ओव्हर डॉमिनेट करतो. आणि या ठिकाणी जर पाहिलं दिसायला दोन्ही सारखे आहेत म्हणून मी त्याला तो होमो पण आहेत झायगस, आणि स्मॉल टी आहेत म्हणून मी त्याला लिहिणार आहे डॉर्फ. दिस इज नोन एज होमोझायगस डॉर्फ. म्हणून कधी जिनोटिपिक रेशो जर विचारला तर 1:2 2:1 जिनोटिपिकली. बरं, आता याला जर तुम्ही ही जर शेंग घेतली आणि जर लावली असती तर ही शेंग लावल्याच्या नंतर बाळांनो जर झाडं आले असते तर झाडं तुम्हाला कशी दिसतील? व्यवस्थित पहा, या ठिकाणी पण मी दिसायला वर टॉल लिहिलाय आणि या ठिकाणी पण टॉलच लिहिलाय. तर याचा अर्थ हे दोन, हे एक, तीन हे टॉल आहेत आणि टॉल हे बाहेरून दिसतात म्हणून मी याला फिनोटिपिक म्हणू का रे? फिनोटिपिक. मग फिनोटिपिक मध्ये मला किती टॉल दिसताय याचा अर्थ माझ्याकडे टॉलचा नंबर 3 आहे. आणि जर तुम्ही विचारलं डॉर्फचा नंबर किती आहे तर डॉर्फचा नंबर फक्त एकच आहे, दिसायला एक आहे. म्हणून याचा अर्थ जो रेशो आहे तो 3:1 आहे. कधी कधी एक्झामला हे विचारलं जातं जो टॉल आहे टॉलचा जिनोटिपिक रेशोचं डिस्ट्रीब्युशन सांगा. टॉलच्या जिनोटिपिक रेशोचं. तर टॉलचा जिनोटिपिक रेशो कसा आहे? एक कॅपिटल टी स्मॉल टी आहे, कॅपिटल टी आहे आणि दोन कॅपिटल टी स्मॉल टी आहेत म्हणून टॉलचा जिनोटिपिक रेशो 2:1 येतो. व्यवस्थित आहे का? ह्या 3 चा जर रेशो विचारला तर तो आहे 2:1 किंवा 1:2 म्हणा, समजायला सोपं जाईल. हा काय आहे? हा आहे 1:2. 1:2 म्हणजे कसा? जिनोटिपिकली सांगतो मी, पुन्हा सांगतो जिनोटिपिकली. हा होमोझायगस टॉल आहे, हा हिट्रोझायगस डॉर्फ आहे. करेक्ट.
कारण जेव्हा मिओसिस होतं तर मिओसिसमध्ये दोन जर क्रोमोझोम बनत असाल त्याच्यामध्ये एका गॅमेटमध्ये एकच अलील जाण्याची कॅपॅसिटी असते. वन सिंगल अलील गोज इनटू अ सिंगल गॅमेट. एकच अलील एका गॅमेटमध्ये जातो. करेक्ट. तर हे जवळपास तुमचं क्लिअर झालं असेल असं मी एक्सपेक्ट करायला हरकत नाही. याच्या थोडंसं पुढे आता कसं असतं, हे गॅमेट काढण्यासाठी एक सायंटिस्ट आले होते. तर त्या सायंटिस्टचं नाव होतं सी पनेट, रेगिनाल्ड सी पनेट. तर त्यांनी दिलं होतं, पहा बाळांनो मी काय म्हणतोय की एक सायंटिस्ट आहेत, ज्या सायंटिस्टचं नाव आहे रेगिनाल्ड सी पनेट. रेगिनाल्ड सी पनेट नावाचे जे सायंटिस्ट आहेत, या सायंटिस्टनं एक पनेट स्क्वेअर दिलेला आहे. हे कुठले होते तर बाळांनो, रेगिनाल्ड सी पनेट ही बिलॉंग्स टू ब्रिटिश. हे ब्रिटिशर आहेत. ही इज द यांचं काम जे आहे जेनेटिक्सवर आहे. करेक्ट. ही इज द ब्रिटिश जेनेटिक्स आहेत. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हटलं तर रेगिनाल्ड सी पनेटनं एक पनेट स्क्वेअर दिलेला आहे. गिवन अ पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे तुम्हाला कळत असेल एक प्रकारचा चौकोनी असा डब्बा असेल है ना, पनेट स्क्वेअर. मग तुम्हाला जर विचारलं हे पनेट स्क्वेअर काय आहे तर तुम्ही सांगणार पनेट स्क्वेअर इज नथिंग बट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. एका बॉक्सच्या फॉर्म मध्ये म्हणजे ऍक्च्युअली ग्राफिकल आहे. इट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. जे काय दर्शवतं, इट इंडिकेट द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ जीनोटाइप. किती वेगवेगळ्या टाईपचा जीनोटाइप बनतो त्याची प्रोबॅबिलिटी तो एक्सप्लेन करतो. सो दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टू एक्सप्लेन, काय एक्सप्लेन करायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ जीनोटाइप. प्रोबॅबिलिटी ऑफ जीनोटाइप. जीनोटाइपची प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस करतो. बरं, जीनोटाइपची प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस करतो याचा अर्थ नक्कीच गॅमेट सांगत असेल. जीनोटाइपची प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस करतो by giving gamete arrangements. गॅमेटचे अरेंजमेंट नुसार तुम्हाला जीनोटाइप कसा मिळेल हे तो शिकवतो. मग आता क्वेश्चन असा येतो की सर आपल्याला जर मला जीनोटाइप बनवायचा असेल तर गॅमेट मी कशा पद्धतीने बनवू. तर पहा बाळांनो, ही जी काही गॅमेटची अरेंजमेंट असते, गॅमेटच्या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला बॉक्सेस बनवायचे असतात. ओके, वी हॅव टू मेक द बॉक्सेस. पण हे बॉक्सेस जर पाहायला गेलं तर दोन वेना आहेत. जर वरच्या बाजूला जर पाहिलं तर तुम्हाला टॉपला आणि लेफ्टला कॉलम बनवायचा आहे आणि टॉपला एक रो बनवायचा आहे. म्हणजे टॉपला एक अशी आडवी ओळ असायला पाहिजे आणि लेफ्टला एक असा कॉलम असायला पाहिजे. आपण जनरली जर पाहायला गेलं तर टॉपला जो घेतो त्याला मेल घेतो आणि लेफ्टचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये फिमेल गॅमेटला घेतो. हे गॅमेटची अरेंजमेंट आहे बघा. लास्टला लिहिलं मी गॅमेट अरेंजमेंट इन द फॉर्म ऑफ बॉक्सेस. करेक्ट. बरं, मग तुम्ही म्हटलाल की सर हे जर एक्सप्लेन करून सांगा गॅमेट कसे बनतात. तर गॅमेट कसे बनतात पहा. गॅमेट बनण्यासाठी मला पुन्हा अजून तुम्हाला मेंडलचा मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड दाखवावा लागेल. बरं, मेंडलचा मोनोहायब्रिड दाखवण्यापेक्षा मोनोहायब्रिडमध्ये F1 F2 दाखवण्यापेक्षा फक्त मेंडलचा जो मोनोहायब्रिड आहे त्याच्यातला जो F2 जनरेशन आहे आपण ते डिस्कस केलं तर चालेल का. तर पहा, तर मी असं लिहितोय मेंडल्स F2 जनरेशन. मेंडलचं F2 जनरेशन फॉर मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस साठी मेंडलचा F2 जनरेशन कसा आहे तर पहा, त्यासाठी तुम्हाला F1 ला सेल्फ करावं लागलं होतं. मग मी जर म्हटलं सेल्फिंग इन F1 तर सेल्फिंग इन F1 साठी आपण पॅरेंट कसे घेतले ते पहा रे. कॅपिटल टी स्मॉल टी हे F1 जनरेशनचे आहेत. मी एकाला समजतो मेल क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी दॅट इज नथिंग बट द फिमेल. आता तुम्हाला याचे गॅमेट बनवायचे तर गॅमेट बनवतोय आता आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. तर व्यवस्थित पहा, हा जो बॉक्स आहे तो असा बनेल का रे बाळांनो. एक जर म्हटलं तर आपण तिथे लिहिलं होतं पहा, टॉपला एक असा तुम्हाला रो बनवायचा आहे आणि जे लेफ्ट साइडला आहे तो एक कॉलम बनवायचा आहे. करेक्ट. बरं, आणि आता इथं मात्र तुम्हाला पॉसिबिलिटी लिहायची आहे.
कसं, जर मी इथं असं लिहू की वरच्या बाजूला मी इकडे मेल कॅरेक्टर लिहितो आणि या साईडला फिमेलचे कॅरेक्टर दाखवतो. बरं, आणि ह्या दोघांच्या आत आता मला सांगा, मेलचे जे कॅरेक्टर आहेत कॅपिटल टी स्मॉल टी, याचा अर्थ मेल आपला हिट्रोझायगॉट आहे. मेल कसा आहे, हिट्रोझायगस आहे. तर मेल हिट्रोझायगस जर असेल तर मेलचे जे काही गॅमेट बनतील ते गॅमेट मिओसिसनं बनतील, आणि मिओसिसमध्ये एका गॅमेटमध्ये ऍक्च्युली एका कॅरेक्टरचा, एका जीनचा एकच अलील जाईल. म्हणजे शक्यता काय आहे, माझ्याकडे मेलचा जर मी विचार केला, तुमचा जो मेल आहे याचे गॅमेट याचा जो गॅमेट आहे बाळांनो, याचा गॅमेट एक कॅपिटल टी असू शकतो किंवा स्मॉल टी असू शकतो. आणि जर फिमेलचा घेतला तर कॅपिटल टी स्मॉल टी आहे. आणि तुम्ही याची पॉसिबिलिटी जर लिहा म्हटलं तर सरळ लिहिते या दोघांची पॉसिबिलिटी, कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी, या ठिकाणी कॅपिटल टी आणि स्मॉल टी, इथे स्मॉल टी आणि स्मॉल टी. आणि हेच आपण आतापर्यंत इथे डिस्कस केलेलं आहे. बरं, हे वरचं जे आहे कॅपिटल टी ऍक्च्युली हा दिसायला कसा असतो बाळांनो, हा दिसायला टॉल आहे. हा सुद्धा दिसायला टॉलच आहे, हा पण दिसायला टॉल आहे. पण जेव्हा दोन्ही स्मॉल येतात याचा अर्थ हा दिसायला डॉर्फ आहे. कसा आहे, हा दिसायला डॉर्फ आहे. म्हणून याचा अर्थ हा जो तुमचा रेशो आहे, म्हणजे बेसिकली हे F2 जनरेशनचं रेगिनल पनेट स्क्वेअरनं आपण तयार केलेलं चित्र आहे. ते होमोझायगस आहेत का हेट्रोझायगस आपण जस्ट आताच वर पाहिलेलं आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, मेंडलनं मोनोहायब्रिड क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला ही जी काही पॉसिबिलिटी आहे त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. मी असं म्हणू का बरं, F1 जनरेशनच्या तुम्ही एका पॅरेंटला उचला, मेलला उचला किंवा फिमेलला. समजा मी F1 जनरेशनमध्ये एक बाहेर बनव, सॉरी F2 जनरेशनसाठी F2 जनरेशन जर मला बनवायची असेल तर मला काय करावं लागतं, F1ला सेल्फ करावं लागतं. आणि F1च्या सेल्फमध्ये समजा मी जर मेल पार्टनरला जर उचललं, मेल पार्टनर, तर मेल पार्टनर दिसायला असा आहे का, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, आणि फिमेल पार्टनर पण कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे. विचार करा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी याचा अर्थ हा एक ऑर्गॅनिझम आहे, कारण याच्याकडे दोन होमोलॉगस क्रोमोझोमची कॉपी आहे. गेटिंग द पॉइंट. मग जेव्हा हा मेल गॅमेट तयार करेल, याची जेव्हा गॅमेट तयार करेल तर एका गॅमेटमध्ये कॅपिटल टी तर येऊ शकतो किंवा स्मॉल टी येऊ शकतो. म्हणजे मी असं म्हणू का रे, द पॉसिबिलिटी ऑफ अलील इन अ गॅमेट इज 50%. म्हणजे एका गॅमेटमध्ये कोणताही अलील येण्याची कॅपॅसिटी फक्त प्रोबॅबिलिटी 50% आहे. मी स्टेटमेंट काय लिहितोय पहा, मी स्टेटमेंट लिहितोय इन अ गॅमेट, एका गॅमेटमध्ये, इन अ गॅमेट पॉसिबिलिटी ऑफ अलील इज अ 50%. कोणताही एक अलील एका गॅमेटमध्ये येण्याची पॉसिबिलिटी 50. म्हणजे माझ्याकडे जर एक गॅमेट असेल मेलचा, त्याच्यावर कॅपिटल टी तरी असेल नाही तर स्मॉल टी असेल. दोन्ही असणं शक्य आहे का, कारण एकाच्याच दोन कॉपी एका गॅमेटमध्ये कशा असतील, कारण दोन्ही कॉपी असणं बेसिकली ऑर्गॅनिझमचं लक्षण आहे. म्हणून मी असं म्हणतोय की अ गॅमेट, एका गॅमेटमध्ये पॉसिबिलिटी एका अलीलची 50% आहे. म्हणजेच मला याला असं एक्सप्रेस करावं लागेल, म्हणजे पहा, कॅपिटल टी येण्याची कॅपॅसिटी 50% असेल तर सोबत स्मॉल टी ही येण्याची कॅपॅसिटी किती आहे, प्रोबॅबिलिटी ही 50% आहे. मग यालाच एका बायनॉमियल एक्सप्रेशन आपल्याला लिहिता येतं. कशाला लिहिता येतं, बाय बायनॉमियल एक्सप्रेशन. सो वी कॅन अंडरस्टँड दिस बाय अ बायनॉमियल एक्सप्रेशन. आता जे काही बायनॉमियल एक्सप्रेशन आहे, हे बायनॉमियल एक्सप्रेशन आपण 9th मध्ये डिस्कस केलेलं आहे. पहा, कोणतं बायनॉमियल एक्सप्रेशन मला तर चांगल्यापैकी आठवतं. आपण असं लिहित होतो पहा, ax प्लस by होल स्क्वेअर. असं जर असेल, ए कॅपिटल घ्या किंवा स्मॉल घ्या, तर मी असं म्हणू का, आम्ही असं लिहित होतो, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आम्ही असं मराठीमध्ये लिहित होतो. आता तुम्ही सेमीचे किंवा इंग्लिश मिडियमचे असेल तर माहित नाही मला, पण असं म्हणू, ए प्लस बी होल स्क्वेअर जर असेल तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. दिस इज द एक्सप्रेशन. ओके, हे बायनॉमियल एक्सप्रेशन आहे. मग आता मला सांगा, मी जर याला एक गॅमेटची प्रोबॅबिलिटी म्हणू आणि याला जर गॅमेटची प्रोबॅबिलिटी म्हणू तर याला मी असं लिहू शकतो का, चांगल्यापैकी समजून घ्या रे. कॅपिटल टी येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 50%. म्हणजे 1/2 कॅपॅसिटी आहे कॅपिटल टी ची, अधिक 1/2 कॅपॅसिटी कोणाची आहे, स्मॉल टी ची. याचा जर मी स्क्वेअर घेतला तर पहिल्या पदाचा वर्ग
म्हणजे 1/4 एकचा आणि टीचा स्क्वेअर आहे. टीचा स्क्वेअर म्हणजे कॅपिटल टी अधिक 2 गुणिले पहिलं पद किती बाळांनो 1/2 कॅपिटल टी गुणिले दुसरं पद 1/2 स्मॉल टी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1/4 स्मॉल टी. तर या टीचा जर वर्ग घेतला तर स्मॉल टी घ्यावा लागेल. आता पहा हा 2 जर कटून गेला तर या ठिकाणी काय बाळांनो 1/4 कॅपिटल टी प्लस या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हा 2 तर कटलाय, फक्त काय राहिलाय 1/2. पण कोण एक कॅपिटल टी आणि इथला स्मॉल टी, तर कॅपिटल टी स्मॉल टी. आणि इथं जर विचार केलं तर प्लस 1/2 स्मॉल टी. अरे काही डाऊट आहे का? मग आता तुम्ही व्यवस्थित विचार करा. जर मी असं म्हणू की माझ्याकडे जे 4 गॅमेट आले होते, सॉरी 4 जे ऑफस्प्रिंग आलेले आहेत त्याच्यापैकी कॅपिटल टी माझ्याकडे 1 होता, कॅपिटल टी स्मॉल टी माझ्याकडे व्यवस्थित पहा F2 जनरेशनला 2 आले होते आणि कॅपिटल टी स्मॉल टी हा माझ्याकडे 1 आला होता. याचा अर्थ काय, माझ्याकडे झायगोट टोटल किती बनले 4 कोणते झायगोट बनले होते ते असे बाळांनो कॅपिटल टी स्मॉल टी तर कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे 1 2 3 4 झायगोट किती आहेत 4 ऑर्गॅनिझम बनले. 4 पैकी कॅपिटल टी म्हणजे हा 4 पैकी 1/4 आहे म्हणजे 25% आहे. इथे दिसते का 1/4, याचा अर्थ 1 आहे म्हणजेच हा ऍक्च्युअली 25% झायगोट कॅरी करतो. आणि हा सुद्धा 1/4 आहे म्हणजे 4 पैकी 1 आहे, तर हा सुद्धा किती आहे 25%. आणि हा ऍक्च्युअली बेसिकली 4 पैकी हे 2 येतात पहा, हाफ येत आहे, तर हाफ येत आहे याचा अर्थ हे 50% येत असेल. किती येत असेल 50%. म्हणजे कधीही मोनोहायब्रिड मध्ये होमोझायगस येण्याचे प्रोबॅबिलिटी हाफ असते आणि हेट्रोझायगसची प्रोबॅबिलिटी हाफ असते. काही जण म्हणतात म्हणजे अरे बाळांनो हे पण होमोझायगसच आहे ना, कॅपिटल टी आणि स्मॉल टी सुद्धा होमोझायगसच आहे. हा एवढंच की होमोझायगस टॉल आहे तो होमोझायगस डॉर्फ आहे, पण होमोझायगसची प्रोबॅबिलिटी हाफ झाली ना. आणि हेट्रोझायगस कॅपिटल टी स्मॉल टी त्याची हाफ झाली, म्हणजे होमोझायगस टू हेट्रोझायगस 1:1 और हाफ. पण जर होमोझायगस टॉल हेट्रोझायगस टॉल होमोझायगस डॉर्फ जर पाहायला गेलं तर हे अशा पद्धतीचे चित्र तुम्हाला दिसेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस हा अतिशय डिटेल पद्धतीने डिस्कस केला आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची राहिली, मेंडलनं फक्त हाईट ऑफ द प्लांट हे एकच कॅरेक्टर कन्सिडर केलं नव्हतं मोनोहायब्रिडसाठी. पहिल्यांदा हा एक्सपेरिमेंट कॅरी केला आणि त्याच्यानंतर त्यानं हे कॅरेक्टर सोडून दुसऱ्या कॅरेक्टरला पण चेक करत गेला आणि त्याला असं समजलं जवळपास सगळ्या कॅरेक्टरमध्ये F1 जनरेशनला पॅरेंट एकाच इंडिव्हिज्युअल जे आहेत किंवा तुमचे जे झायगोट आहेत ऑर्गॅनिझम आहेत ते फक्त एकाच पॅरेंटला रिसेंबल करताय. आणि F2 जनरेशन मध्ये जिथं रेशो 3:1 येते त्या ठिकाणी दोन्ही पॅरेंटला रिसेंबल करताय. आणि या हेट्रोझायगस कंडिशन मध्ये ही एक गोष्ट हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे. कसं समजा माझ्याकडे कॅपिटल टी आणि स्मॉल टी ही एक हेट्रोझायगस कंडिशन आहे. कशी आहे हेट्रोझायगस कंडिशन. या हेट्रोझायगस कंडिशन मध्ये तुम्ही विचार करा, या ठिकाणी कॅपिटल टीच्या प्रेझेन्स मध्ये जर स्मॉल टी आला तर स्मॉल टी कॅपिटलच्या समोर एक्सप्रेस करू शकत नाहीये, म्हणून आपण कॅपिटल टीला वर्ड यूज करतो तर डॉमिनंट. काय म्हणतो डॉमिनंट. आणि स्मॉल टीला म्हणतो रेसेसिव्ह. काय वर्ड यूज करतात रेसेसिव्ह. तर पहा व्हॉट इज मीन बाय डॉमिनंट. डॉमिनंट मीन्स दॅट ए कॅरेक्टर विच बेसिकली सप्रेस द ऍक्टिव्हिटी ऑफ समवन अँड डॉमिनेट ऑन द अदर. एखाद्याची ऍक्टिव्हिटी सप्रेस करतो आणि त्या ठिकाणी स्वतःला डॉमिनेट करतो. तर कॅपिटल हेट्रोझायगस मध्ये एक डॉमिनेट आहे तर एक रेसेसिव्ह आहे. राईट. ठीक आहे, चला मग आजच्या लेक्चरला आपण काय डिस्कस केलं हे एकदा रिवाइज करू विदिन 5 minutes अँड देन वी विल स्टार्ट बेसिकली एंड आवर लेक्चर. आणि नंतर आपण आपलं लेक्चर एंड करूया. ओके, जस्ट अ मिनिट. आपण कुठं होतो मला थोडं आठवू द्या. हा इथपासून सुरुवात केली आपण. पहा तर आता क्वेश्चन असा आहे, व्हॉट आर द टेक्निक अँड मेथड्स ऍक्च्युअली युज्ड बाय द मेंडल. मेंडलनं काय टेक्निक यूज केल्या होत्या. सुरुवातीला इमॅस्क्युलेशन, जे बायसेक्शुअल फ्लावर होते त्याला युनिसेक्शुअल मध्ये कन्व्हर्ट केलं. पण त्यासाठी एका डॉर्फ प्लांटच्या बायसेक्शुअल फ्लावरला मेल गॅमेट त्याच्यातले जे काही पार्ट आहे त्याला रिमूव्ह केलं. मेल पार्टला रिमूव्ह करणं म्हणजे ऍक्च्युअली त्याच्यातल्या अँथर आणि स्टेमनला रिमूव्ह करणं म्हणजे मॅस्क्युलाइन कॅरेक्टर काढणं, म्हणून त्याला इमॅस्क्युलेशन असा वर्ड यूज केला जातो. आणि इमॅस्क्युलेशन केलं तर बायसेक्शुअल फ्लावर कन्व्हर्ट इनटू युनिसेक्शुअल फिमेल पिस्टिलेट फ्लावर. नेक्स्ट बरं. आणि हा याच्याकडचा जो मेल पार्टनर आहे तो टॉल प्लांटचा मेल आहेच, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी टॉल प्लांटला आपण मेल घेऊ आणि याला फिमेल घेऊ. बरं, नंतर काय केलं. आफ्टर
डस्टिंग द पोलन ग्रेन्स, नंतर डिझायर्ड पोलन ग्रेन आणले टॉलचे, त्या डॉर्फवर टाकले आणि नंतर त्याला एक पेपर कव्हरिंग केली नोन ॲज अ बॅगिंग, आणि ते पुन्हा पुन्हा लक्षात यावं म्हणून त्याला एक छोटासा टॅग देऊन ठेवला. टॅगिंग करणे म्हणजे एक छोटीशी चिठ्ठी लावणे, त्याच्यावर नाव लिहून ठेवणे की या प्लांटला असं असं हायब्रिडायझेशन मध्ये तो जात आहे. नेक्स्ट, इनहेरिटन्स ऑफ वन जीन. इनहेरिटन्स ऑफ वन जीन म्हणजेच मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस. बरं, वेन वन कॅरेक्टर इज कन्सिडर, वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, नॉट अ सिंगल कॅरेक्टर, हा, वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कन्सिडर अँड फॉर द हायब्रिडायझेशन बाय किपिंग द अदर कॅरेक्टर युनिफॉर्म. दुसरे सगळेच कॅरेक्टर सेम ठेवायचे. म्हणजे याचा अर्थ दोन प्लांटमध्ये एक कॅरेक्टर अपोजिट आणि उरलेले 6 याच्यामध्ये पण सेम आणि याच्यामध्ये पण सेम, तेव्हाच त्याला म्हणतात बेसिकली मोनो हायब्रिड क्रॉस. दुसरी गोष्ट, मेंडल यूज द कॅरेक्टर, कोणता सुरुवातीला यूज केलं तर स्टेम हाईट, जे टॉल आणि डॉर्फ आहे. मला वाटतं हे जे हाईटचे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर 4थ्या नंबरच्या क्रोमोझोमवर प्रेझेंट होतं का? एकदा रिवाइज करा. त्यानंतर प्युअर लाईन जर मी चालू केलं तर मी सांगेल इथं टॉल आहे, इथं डॉर्फ आहे, कॅपिटल डी स्मॉल टी. ह्या दोघांना जर क्रॉस करू तर कॅपिटल टी स्मॉल टी येतं, जे सगळे मला टॉल दिसत आहे आणि हिट्रोझायगस आहेत. हे F1 जनरेशन आहे, याला फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणतात. आणि ऑल द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द F1 जनरेशन रिसेंबल टू ओनली वन पॅरेंट, दॅट इज अ टॉल. नेक्स्ट, जेव्हा मी सेल्फिंग केलं F1चं तर बेसिकली मला मिळाली F2 जनरेशन. F2 जनरेशनला मला बेसिकली असे इंडिव्हिज्युअल्स भेटले जे दोन्ही पॅरेंटला रिसेंबल करत आहे, टॉललाही आणि डॉर्फलाही, पण रेशो आहे 3:1. एनसीईआरटी चांगल्यापैकी रीड करा, ॲज इट इज एनसीईआरटीच्या सिक्वेन्सनुसार मी टीच करतोय. जसं एनसीईआरटी सांगते त्याच पद्धतीने तुमच्या समोर मांडतोय. फक्त तुम्हाला एनसीईआरटीचा थोडासा बॅलन्स मेंटेन करता आला पाहिजे. इन बोथ F1 आणि F2 जनरेशन देर इज नो ब्लेंडिंग. कोणत्या जनरेशनमध्ये ब्लेंडिंग दिसली का तुम्हाला? म्हणजे एक टॉल आणि डॉर्फ जर असेल तर येणारा इंडिव्हिज्युअल इंटरमिडिएट हाईटचा आहे का? नाही. एक तर टॉल येईल नाहीतर डॉर्फ येईल. प्युअर लाईन जर मी इथं सुरुवात केली असती तर प्युअर लाईन मी असं सांगेल कॅपिटल टीच्या गॅमेट येईल कॅपिटल टी, याचा येईल स्मॉल टी. हे सगळेजण दिसायला फिनोटिपिकली 4 टॉल आणि 4 कॅपिटल टी स्मॉल टी आहेत आणि हे सगळे हिट्रोझायगस आहेत. बरं, F1 ची जर इंडिव्हिज्युअल सेल्फिंग केली तर F2 येतं. मग याचे दोन गॅमेट तयार केले कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. याला जर असं बनवलं तर 1:2:1 रेशो दिसतो. कसा दिसतो? 1:2:1 दिसतो. बरं, हा 1 जो आहे तो कॅपिटल टी आहे म्हणजे होमो आहे, पण होमोझायगस टॉल आहे. कॅपिटल टी स्मॉल टी जिनोटिपिकली तसा आहे पण दिसायला तर उंच आहे. आणि कॅपिटल टी स्मॉल टी आहे म्हणजे हिट्रोझायगस आहे पण दिसायला टॉल, हिट्रोझायगस टॉल. आणि हा होमोझायगस डॉर्फ आहे. बरं, फिनोटाइपिक जर पाहिलं तर टॉल टू डॉर्फ 3:1 रेशो येतो. आणि टॉलचा रेशो जर सांगा म्हटलं तर 1:2 जिनोटिपिकली आहे. जिनोटिपिकल म्हणजे 1 होमोझायगस टॉल, 2 हिट्रोझायगस टॉल. नेक्स्ट, रेगिनाल्ड सी पनेट नावाचे एक सायंटिस्ट आहेत जे की ब्रिटिशर्स आहेत, जेनेटिक्स आहेत, आणि त्यांनी एक पनेट स्क्वेअर दिलेला आहे. तर पनेट स्क्वेअर काय आहे? पनेट स्क्वेअर इज नथिंग बट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टू एक्सप्लेन द प्रोबॅबिलिटी ऑफ द जीनोटाइप ऑफ गिविंग बाय गिविंग द गॅमेट अरेंजमेंट. गॅमेटला अरेंजमेंट करून जो जीनोटाइपची प्रोबॅबिलिटी देतात त्याला बेसिकली बोलत होतं पनेट स्क्वेअर. त्यासाठी तुम्हाला बॉक्सेस बनवावे लागतात टॉप रो आणि लेफ्टला कॉलम घ्यायचा. तर मेंडलनं F2 जनरेशन फॉर मोनोहायब्रिडसाठी जर पाहिलं बाळा नव्हतं कॅपिटल टी स्मॉल टीचा मी इथे एक तक्ता बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. बरं, F1 जनरेशन आपण इथं आलो होतो. जेव्हा आपण F1 जनरेशनचा विचार करू आणि त्यातल्या त्यात मेलचा, तर मेलमध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे. फिमेलमध्ये पण हेच असणार आहे. तर विचार करा कॅपिटल टी स्मॉल टी पैकी कोणताही एक अलील एका गॅमेटमध्ये जाईल, म्हणजे एका गॅमेटमध्ये येण्याची अलीलची प्रोबॅबिलिटी किती आहे? तर 50% आहे. येस ऑर नो? म्हणून मी एक स्टेटमेंट दिले, गॅमेट हॅज द प्रोबॅबिलिटी ऑफ अ अलील इज 50%. एक अलील येण्याची 50%, दुसऱ्या गॅमेटमध्ये दुसरा जाईल 50%. बरं, मग कॅपिटल टी बी 50% स्मॉल टी पण 50%. एक बायनॉमियल एक्सप्रेशन आहे ax + by होल स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्याला जर मी एक्सपान्शन केलं 1/2, हाफ प्रोबॅबिलिटी कॅपिटल टीची, हाफ प्रोबॅबिलिटी स्मॉल टीची. त्याचा जर स्क्वेअर करू तर त्याचं एक्सप्रेशन तर 1/4 टी 2 प्लस 1/2 कॅपिटल टी 1/2 स्मॉल टी प्लस 1/4 स्मॉल टी. आणि याचा जर आन्सर घेतलं तर 25% हे येतात, 25% हे येतात आणि 50% हे येतं. आणि हिट्रोझायगस कंडिशनमध्ये जो दुसरा डॉमिनेट करतो त्याला डॉमिनेंट, जो सप्रेस होतो तो रेसेसिव्ह. करेक्ट? तर मला असं वाटतं आजच्या लेक्चरमध्ये मिनिट 49 झालेत, पण आपण बऱ्यापैकी कंटेंट घेतलेला आहे. टेक्निक युज्ड बाय द मेंडल अँड बेसिकली एक्सप्रेशन ऑफ अ वन जीन और वन कॅरेक्टर. एका कॅरेक्टरचं एका जीनचं एक्सप्रेशन आज आपण पाहिलेलं आहे. यात काही डाऊट आला, कुठेही थोडंफार वाटलं, यू कॅन आस्क मी ॲट एनी टाइम बाय मेसेज और बाय कॉल. ओके, तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट.